सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। पुढची सुनावणी 4 जूनला होणार असल्याची माहिती। आरोपी जयराम साठेच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून जोरदार युक्तिवाद। बुलढाण्याच्या मलकापुरातील पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन। भर उन्हात इंधनासाठी रांगेत उभ्या असलेल्या वाहन चालकांना मेलडी चॉकलेटचं वाटप। नाशिकच्या लासल गावात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे परराज्यात कांदा पाठवण्यास ट्रक उपलब्ध होत नसल्याने लिलाव बंद। लिलावात सहभागी होणार नसल्याचं व्यापाऱ्यांचं बाजार समितीला पत्र। इंधनाचा पुरवठा न झाल्याने बीडमधले पेट्रोल पंप आजही बंद। शहरातील 3ही प्रमुख पेट्रोल पंप बंद। इंधन पुरवठा होत नसल्याने पेट्रोल पंप चालक आणि ग्राहकांमध्ये वाद। अमेरिका इराण युद्धाचा डांबर कंपन्यांवर परिणाम। रस्त्यासाठी वापरण्यात येणारं डांबर महागलं। नवी मुंबईतल्या रस्ते कामावर थेट परिणाम। सांगली मिरज तालुक्यातील नांद्रे आणि वसगडे गावातील शेतकरी आणि रेल्वे प्रशासनात वहिवाटीच्या रस्त्यावरनं संघर्ष। रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न न सोडवल्यास रेल्वे रूळ काढून टाकू, राजू शेट्टींचा इशारा। अकोल्यातल्या रामदासपेठ भागातल्या सिटी हॉस्पिटलला आग। तापमान वाढीमुळे आयसीयू मधल्या एसीला आग। प्राथमिक माहिती, सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। तुळजाभवानी मंदिरातल्या सर्व प्रकारचं रेफरल दर्शन पास बंद। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांनी काढले आदेश। मंदिर संस्थांच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांचे आदेश। कारगिल परिसरात बर्फवृष्टी। अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर।